त्यानंतर आदरणीय आबा बोलतील. कुळे स्वामिनी आदिशक्ती आई जगदंबा तुळजाभवानी आपल्या गावचं आपल्या तालुक्याचं आराध्य दैवत पंढरया पांडुरंग आज या रास्ता रोकोसाठी आपल्या गावातील आलेले आभार वृद्ध भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या पक्षीचे आरपीआय सगळ्या जाती धर्माचे माझे बांधव माझे तरुण माझे वयस्कर शेतकरी संघटना आमचे वामनाबा असतील बंडूजी मस्के असतील मधुनाना वावरे असतील सचिनजी मस्के असतील प्रवीणजी मस्के असतील कारण हा रस्ता रोको साहेब का करायची वेळ आली. माझा जन्म वरुडला झाला माझी पाची वरुडला झाली. मी लहानपणी या वरुडच्या मातीत बागडलो नाचलो खेळलो. आमचं गाव धाकटी पंढरी आहे. हजारो वर्षाचा इतिहास या गावाला आहे आणि म्हणून एक 8-10 दिवसापूर्वी मी गावाकडे सहज गेलो. म्हणलं मला चक्कर मारून यावी आणि म्हणून हे रस्त्याचं ते बांधकाम मी बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की दरवर्षी आषाढी एकादशीला 2 ते 2.5 लाख लोक येतात. आषाढी कालेला 2 ते 2.5 लाख लोक येतात. हा रस्ता मोनिका ताईला सांगून 2 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत. कोरोनाचं संकट या महाराष्ट्रावर या भारत देशावर आणि या जगावर हा करून तुटून पडलेला आहे आणि म्हणून आज शासनाची तिजोरी जरा खडखडाट झालेला आहे. आरात नाही तर पवऱ्यात करून शेतकऱ्याकडे नाही व्यापाऱ्याकडे नाही तर टॅक्स जाणार कोण महसूल मिळणार कोण आणि म्हणून मंजूर झालेला निधी असताना सुद्धा काम थांबलेलं आहे. लवकरच ते काम सुरू होईल. 5.5 मीटरचा रस्ता तो होणार आहे आणि म्हणून बघितलं की हा अतिशय छोटा रस्ता की 5.5 मीटर जर झालं तर त्या बांधकामावर जातो. माझं आदरणीय पोलीस प्रशासनाला नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला भुले तात्या तुम्हाला तहसीलला नम्र विनंती आमचं आंदोलन संपल्यानंतर तुम्ही जरा आमच्यासाठी माणुसकी म्हणून अधिकारी हा विषय बाजूला ठेवा. अधिकारी फक्त 18 वर्षापूर्वी राहतो कारण तुम्हाला सुद्धा मेल्यानंतर कोणाच्या तरी खांद्यावरच जायचं आणि म्हणून हे जाणीव ठेवून मानवता धर्म जाणीव ठेवून तुम्ही ते बघा की ते बांधकाम कुठं आलंय. उद्या आमचे एवढे लोक आले रस्ता डबल झाला. आमच्या गावची लोकसंख्या 10,000 आहे. पुढे सुसरा आहे पागोरी पिंपळगाव आहे आगसखांड आहे. तिथून या महाराष्ट्राचं दैवत नौका देवीचं ट्रस्ट मंदिर आहे आणि म्हणून हा इतक्या गावाला जोडणारा रस्ता हा बंदच करायचा. जर आमच्या गावाचा श्वास बंद करायचं काम जर कोणी घाट घातला असेल तर तो घाट मी पूर्ण होऊ देणार नाही. भलं त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल. पुणे दादा तुमचे पालवेने आज इथं पाहिजे होतं. पालवे डेप्टी इंजिनियर त्याला समजायला पाहिजे. पालवे हा जनतेचा नोकर आहे जनतेचा बाप नाही. पालवेला ऑफिस मध्ये येऊन जागा टाकायची ताकद दिनेश लवाट मध्ये 5 वर्षापूर्वीचा दिनेश लवाट तुम्ही परत जिवंत करू नका. आम्ही तुमचं पुढं काय चाललंय पुढं काय केलंय आम्ही लक्ष देत नाही. 82ला सगळ्याच लोकांना सगळ्याच अधिकाऱ्याला मी अतिशय जसं पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं त्या विचाराने रात्री मला फोन केला म्हणायचं की इथं बुच केलं. तसं आज सकाळी 10-10:30ला नगरपालिकेची माणसं तहसीलची माणसं 82ची माणसं पाहिजे होती. पोलिसाला 24 तास ड्युटी तरी त्यांच्या कामाचे तत्पर. बाकीचे डिपार्टमेंटचे लोक असे करतात काय. आम्हाला त्याची जे घेणं नाही आम्हाला आमच्या हक्कापुरतं घेणं आहे. उद्या साहेब आता तुम्ही डोळ्याने बघता तिथं एक टाक एसी लागलाय. ती एक गाडी लागली ना अशी एखादी गाडी दुसरी लागली. आमच्या वरोडच्या एखाद्या माता भगिनीला एखाद्या वयस्कर माणसाला अटॅक आला. इथून अँब्युलन्स गेली त्याला अँब्युलन्स घेऊन येऊन राहिली पण इथं जर गाड्या रस्त्यात असल्या आणि ती अँब्युलन्स निघायला जर 10 मिनिटं वेळ लागला तर त्या 10 मिनिटात फुले तात्या एखाद्याचा जीव देऊ शकतो. म्हणून आमच्या बरोबर रस्त्याला तुम्ही 5 मजली नाही 10 मजली बिल्डिंग बांधा. आमच्या वरोडच्या वैभवात भर टाकता भर पडतोय. आम्हाला आनंद आहे. याबद्दल जिने बांधलं त्याच्या विरोधात आम्ही नाही. तो आमचा दुश्मन नाही. आम्ही याच्यासाठी आहोत हे बोलतोय की तुम्ही मर्यादित अंतर सोडून बांधा.
आता एक प्लॉट भारदेचे खर तर अशा प्रसंगी आदरणीय बाळासाहेब भारदेची आठवण येते. ज्या बाळासाहेब भारदेने पांडुरंगाच्या ट्रस्टीवर म्हणून काम केलं, पांडुरंगाचे पाईक म्हणून ते जगले, महाराज म्हणून जगले, त्या आदरणीय भारदेंच्या येणाऱ्या पिढीने अरे प्लॉट टाका तुम्ही, पण अंतर टाकून सोडा. बांधकाम करताना त्या तुमच्या प्लॉट घेणाऱ्याला अंतर ठेवून बांधकाम करायला लावा. हे आदरणीय स्वर्गवासी बाळासाहेब भारदेंना सुद्धा मनातून वाईट वाटत असेल. ही प्रणाली योग्य नाही, ही कार्यपद्धती योग्य नाही. आणि म्हणून अतिशय सौम्य पद्धतीने रात्री जेव्हा ठाकरे साहेबांशी बोलणं झालं, दातोडे साहेबांशी बोलणं झालं, मी परत प्रवीणला सचिनला फोन केला की म्हणलं आपल्याला सौम्य पातळीवर करायचं. याची जर दखल तुम्ही घेतली नाही, उद्या एखादी ट्रक मुद्दाम दातोडे साहेब तुम्हाला सांगतो, गोरे साहेब आहेत, एपीआय साहेब आहेत, उद्या एखादी ट्रक अशी रस्त्यावर लागली, या दुकानासमोर खत खाली होत असेल, रस्त्यावर आडवी लागलेली असेल, ती ट्रक जर जाळली वरुडकरांनी, उद्या एखाद्याच्या मालमत्तेचं नुकसान झालं तर ती सर्वस्वी जबाबदारी तुमची नगरपालिकेवर, बँडशीवर, पोलीस स्टेशनवर आणि तहसीलवर असेल. आणि काय होतो, प्रत्येक माणूस कोणी अमृत होऊन आलेला नाहीये. जन्माला आल्यानंतर एकदा मरायचंच आहे. लोक हसत हसत क्रांती करतात. आमचे बांधव भारताच्या बॉर्डरवर छातीवर गोळी घेतात त्या भारत मातेच्या सेवेसाठी. आमच्या पांडुरंगासाठी आमच्या छातीवर गोळ्या घालून घ्यावा लागलं. जरा तुमच्या बंदुकीच्या गोळीत आमचं मरण असन ते तुम्ही टाळू शकत नाही तर आम्ही कोण टाळणार आहे. आणि म्हणून देव हे काळाचे, धन कुबेराचे, मानवाचे तेथे काय आहे याप्रमाणे. म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे, आम्हाला हा परत बंडाचा झेंडा हाती घ्यायला लावू नका. उलेताच्या तुमच्या पॅन्सीच्या वतीनं तुमचं काय नाव हो नगरपालिकेवले, तुम्ही काय ऍक्शन घेणार? नोटिशीने हे बोट घालून पोरं होत नाही, त्याला कृती करावं लागते. तुम्ही ऍक्शन काय घेणार? जमीन दोस्त करा का आमच्या कोणाच्या बिल्डिंग पाडा अशी इच्छा नाही. त्याला म्हणा तू समोरून चिटकून मारलं ना, अलीकडून एंट्रन्स कर, एखादा शेजारचा प्लॉट घे, अलीकडून एंट्रन्स कर, रस्त्यावर गाड्याला देऊ नको. हा, आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी तात्या तुम्ही आमच्या सगळ्या वरुडकरांना आश्वासित करा आणि नगरपालिकेवर एक तरतूद तुम्ही काय करताल बोला तात्या. एक मिनिट. अरे खाली वासा, खाली वासा, खाली वासा, खाली वासा रे, कोण नाही उठू, खाली वासा. सगळं समाधान होतं तरच उठून आपण, है की नाही? कारवाई काय होईल सगळं. ते काम बंद केलेलं आहे. तेव्हा आपण ज्या दिवस मला बोलवलं होतं, मी लगेच चालू ते काम बंद केलं. परंतु जो प्लॉट धारक आहे त्यांनी मला असं उत्तर दिलं की हे सेंटर पासून 25 फुटावर मी खरेदी केलेली आहे. तर ते आपण हा रस्ता आमच्याकडे नवीनच आलेला आहे, आता हँडओव्हर झालाय, तर आपण त्याला नोटीस दिली लगेच. पण आता हा पहिला रामा होता, विलेज रोड होता, आणि आता प्रजिमा झालाय. तर प्रजिमाला कमीत कमी 15 मीटर जागा लागते. तर त्याला आम्ही सांगितलं 15 मीटर रुपये आम्ही चालू टाकू. नोटीस आम्ही दिलेली आहे, 15 दिवशी त्यांना कुठे दिली. जसं तुम्ही आम्हाला नोटीस दिली म्हणजे कोर्ट मॅटर कोणतं तुम्ही काय करणार ते सांगा. हा रिस्क प्रमाणे बांधकाम परमिशन त्यांना भेटेल त्याप्रमाणे आपण त्यांना बांधकाम करू शकतो. जर आम्ही अनधिकृत काढेल ते आपण काय अतिक्रमणाचा नगर परिषद संबंध नाही येतो ना. त्यांना एक तर तुम्ही नोटीस दिली का? ते पलीकडलं काम चालू ते स्टॉप केलं ना, काम स्टॉप केलेलं आहे. आणि अलीकडलं ते नवीन आता हे वर समाजला चालू आहे त्याचा परत आणखीन वर. आज लेबर होते सकाळी तिथं साहेब, संबंधित ठेकेदाराला पण नोटीस द्या ना, ते बांधकाम तात्काळ थांबायचं. आज सगळी काम चालू होतं, लेबर होते तिथं. हा टाळावाले ते सगळेच घ्या ना.
थोडं मोठं घे ना असं माग सारखं थोडं मागे काका झेंडेवाले काका थोडं माग हो ना असं आणि तुझा ना फोटो घ्यायला